राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम येळकोट जय मल्हारच्या गजराने परिसर दुमदुमला। यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या नेर पंचायत समोर राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने उत्सव समिती, पुण्यश्लोक अहिल्यामाता बहुउद्देशीय संस्था, मौर्य क्रांती संघ व मल्हार सेना नेरच्या वतीने राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अध्यक्षांनी सदाशिव नरोटे हे मंचावर विराजमान होते। प्रमुख पाहुणे म्हणून पवन जयस्वाल, सुधाकर सरोदे, प्रशांत मासाळ, वैशाली मासाळ, प्रमोदिनी मुंदाने, पुंडलिक देवकते, माया राणे व अन्य मान्यवर विराजमान होते। अभिवादनासाठी सुभाष भोयर, होपदेव उघडे, शोभा नरोटे, मीना घोडे, तारा उघडे, शिल्पा ढगे, अश्विनी उघडे, निलिमा कोल्हे, हर्षा घोडे, माया मुखाडे, वनिता खोब्रागडे, माला गायनर, वैशाली तुपटकर, अर्चना इसाळकर, वैष्णवी भाकरे, प्रीती गवई व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसेच अभिवादनासाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसून आलेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत उघडे व पाहुण्यांचे आभार प्रभुचरण कोल्हे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता रवी मुंदाने यांनी अथक परिश्रम घेतले। राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते। आज अहिल्यामातेच्या 300वी जयंती आहे। त्यानिमित्ताने मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की महिलांनी जर ठरवलं तर त्या काहीही करू शकते। याचं जिथं उदाहरण म्हणजे अहिल्यामाता आहे। त्यांनी 29 वर्ष कुशल असं राज्य करून दाखवलेलं आहे आणि तेही प्रपंच सांभाळून, म्हणजे याचा अर्थ प्रपंच सांभाळून सुद्धा आपण राज्यकारभार सांभाळू शकतो असं त्यांनी त्यांच्या कार्यातून सर्वांना दाखवून दिलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या जिजामाता सावित्रीबाई फुले या सर्व ज्या महिला महानायिका होऊन गेलेल्या आहे, यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायचं आहे। आपली आज जयंती वेगळी का तर आपण फक्त डीजे लावून नाचण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा देवाणघेवाण करणे, त्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घेणे हे जास्त गरजेचे आहे। म्हणून आज आपण इथे नेर नगरीमध्ये विचारांचा कार्यक्रम केलेला आहे आणि विचारांची देवाणघेवाण केलेली आहे। प्रत्येक थोर पुरुषांनी प्रत्येक समाजातील फक्त स्पेसिफिक नाही तर सर्वांसाठी कार्य केलेलं आहे। हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे। आजच्या काळामध्ये प्रत्येकाने आपापले महापुरुष वाटून घेतलेले आहे, परंतु ज्या महापुरुषांनी सर्व समाजासाठी कार्य केलेलं आहे त्यांनी कुठल्या स्पेसिफिक समाजासाठी कार्य केलेलं नाही आहे। हे आपल्याला लोकांपर्यंत सांगण्याची गरज आहे। ज्या चंद्रगुप्त मौर्यापासून तर भूतकाळापर्यंत धनगरांचा इतिहास आहे। आज 13 समाजाचे धनगर समाजाचे सर्व राजे होऊन गेलेले आहे आणि तो इतिहास आतापर्यंत कुठेच नव्हता। आत्ता कुठं खऱ्या अर्थाने इतिहास बाहेर निघत आहे, लोकांपर्यंत पोचत आहे आणि आज खरंच बरं वाटत आहे की अहिल्यामातेची जयंती ही सर्व गावामध्ये साजरी होते मोठ्या उत्साहाने। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देते आणि सर्व थोर पुरुषांचे विचार आपल्या डोक्यामध्ये जावो आणि त्यांच्या विचारावरती आपण चालो ही सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते। जय मल्हार, जय अहिल्या। येळकोट येळकोट, जय मल्हार। येळकोट येळकोट, जय मल्हार। अहिल्यामातेच्या विचारांचा विजय असो, अहिल्यामातेच्या विचारांचा विजय असो। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।